संजय गांधी निराधार योजना असेल, श्रावणबाळ योजना असेल, वृद्धांसाठी पेन्शन योजना असेल, तसेच विधवा पेन्शन योजना असेल, या योजनांच्या संदर्भात अधिवेशनामध्ये बऱ्याच नेत्यांनी प्रश्न केले होते की थकीत अनुदान बाकी आहे ते कधी मिळणार आणि ते का मिळालं नाही याचं कारण सांगा, असं बऱ्याच नेत्यांनी प्रश्न केले होते। आणि कमेंट्सच्या माध्यमातून आपल्या व्हिडिओला सुद्धा बरेच अशा कमेंट्स आल्या होत्या की आमचे 3 ते 4 महिन्यांचे थकीत अनुदान बाकी आहे आणि ते कधी मिळणार, त्यासाठी काय करावं लागणार आहे, आणि तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत। त्यासाठी तुम्हाला 3 गोष्टी करणे खूप महत्त्वाचे आहे। ज्यावेळी तुम्ही त्या 3 गोष्टी कराल त्यावेळी लगेचच तुमचं जे थकीत अनुदान आहे ते तुम्हाला येणार आहे, असं नरहरी झिरवळ यांनी अधिवेशनामध्ये सांगितलं आहे। तुम्हाला ते काय म्हणाले हे सुद्धा स्पष्टपणे सविस्तर आपण ऐकणारच आहोत। काय म्हणाले ते सुद्धा तुम्हाला सविस्तर मी आजच्या व्हिडिओमधून सांगणारच आहे। त्या 3 गोष्टी कोणत्या करायच्या आहेत, त्यामुळे तुमचे थकीत अनुदान हे येणार आहे आणि इथून पुढेही तुम्हाला सर्व पैसे रेग्युलर, सर्व हप्ते रेग्युलर येत राहणार आहेत, किंवा वाढीव अनुदान जर वाढलं तर ते सुद्धा रेग्युलर येत राहणार आहे। आणि त्यासाठीच तुम्हाला ही 3 कामे आत्ताच करून घेणे हे खूप महत्त्वाचे ठरणार आहे। सो त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवर नवीन असाल तर अशाच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटच्या नवनवीन अपडेट्ससाठी आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राइब करायचं आहे। त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। तर सर्वात पहिल्यांदा म्हणजे तुमचं थकीत अनुदान बाकी का राहिलं याबद्दल नरहरी झिरवळ यांनी बोलताना सांगितलं होतं की त्यांना बऱ्याच नेत्यांनी प्रश्न विचारले की थकीत बऱ्याच जणांचे बऱ्याच जिल्ह्यात थकीत अनुदान बाकी आहे, काय जणांचे तर 8 ते 9 महिन्याचे निराधार बांधवांचे थकीत अनुदान बाकी आहे आणि ते थकीत अनुदान का बाकी आहे आणि ते थकीत अनुदान तुम्ही कधी देणार हे सांगा। त्यावेळी त्यांनी सांगितलं की त्यांचा आपण सध्या डीबीटी प्रोसेस आणलेली आहे। या अगोदर निराधार बांधवांसाठी ज्या ज्या योजना देत होते त्याला डीबीटी प्रोसेस ही नव्हती आणि आता डीबीटी प्रोसेस ही आणलेली आहे। त्यामुळे बऱ्याच निराधार बांधवांना हा मेसेज सुद्धा नाही की डीबीटी प्रोसेस आलेली आहे आणि बऱ्याच निराधार बांधवांनी त्यामुळे डीबीटी ऍक्टिव्ह करून घेतलेला नाही आणि त्यामुळेच त्यांचं हे अनुदान हे थकीत राहिलेलं आहे। आणि त्यांनी त्याच्या पुढे असंही सांगितलं की जसं ज्यांनी जसे डीबीटी ऍक्टिव्ह केलेले आहेत तसतसे आम्ही त्यांचे मागच्या महिन्यातील राहिलेल्या पैशासहित पुढच्या महिन्याचा हप्ता सुद्धा त्यांच्या खात्यामध्ये वर केला आहे असे सांगितले आहे। त्याचबरोबर त्यांना पुढचा प्रश्न विचारण्यात आला की डीबीटी ऍक्टिव्ह असून सुद्धा बऱ्याच जणांचे पैसे हे आलेले नाहीत। त्यावेळी त्यांना असं सांगितलं की आम्ही त्यावरती समिती काम करणार आहोत का हा प्रॉब्लेम झाला ते, त्यामुळे आणि लाभार्थ्यांना सेफ साईड म्हणून लाभार्थ्यांनी डीबीटी आत्ताच ऍक्टिव्ह करून घ्या, आम्ही यावरती काम सुद्धा करणार आहोत। म्हणजेच त्यांनी लाभार्थ्यांना एक मेसेज दिला आहे की लाभार्थ्यांनी डीबीटी ऍक्टिव्ह करून घेणं हे महत्त्वाचं आहे। तर आता बऱ्याच लाभार्थ्यांचं असं आहे की बऱ्याच लाभार्थ्यांचे 2 ते 3 खाते आहेत आणि त्यामुळे त्यांना ते स्वतःच कन्फ्यूज आहेत की नक्की कोणत्या बँकेत त्यांचा डीबीटी ऍक्टिव्ह आहे। बऱ्याच लाभार्थ्यांचं असंही झालेलं आहे, पैसे आलेले आहेत परंतु त्यांना माहित नाही, कारण त्यांचे 2 ते 3 अकाउंट असल्यामुळे ते एकाच बँक खात्यामध्ये बघतात पैसे आले की नाही आणि दुसऱ्यामध्ये बघत नाहीत आणि त्यामध्ये जर डीबीटी ऍक्टिव्ह असेल तर त्यांचे पैसे त्या खात्यामध्ये आलेले असणार आहेत। त्यामुळे प्रत्येक लाभार्थ्यांनी एक काम करायचं आहे की प्रत्येक लाभार्थ्यांनी स्वतःची जेवढी खाती आहेत ते आधी चेक करून घ्या। नसेल आले एवढं चेक करूनही जर तुमचे थकीत अनुदान राहिलं असेल तर तुम्ही एकच काम करून घ्यायचं आहे, तुम्ही कोणत्या तरी एकाच बँकेत तुमचा डीबीटी ऍक्टिव्ह आत्ताच करून घ्यायचा आहे। तुम्ही आत्ता केला तर तुमचा येणारा ऑगस्ट महिना आहे, येणाऱ्या ऑगस्ट महिन्याच्या 5 तारखेपासून निराधार बांधवांना जे अनुदान मिळतं ते अनुदान मिळायला सुरुवात होणार आहे। आता तुम्हाला माहित आहे दर महिन्यात 5 तारखेच्या आसपासच मिळतं। त्यामुळे निराधार बांधवांनी प्रत्येक बांधवांनी एकच काम करायचं आहे की डीबीटी तुमचा ऍक्टिव्ह करून घ्यायचा आहे। ज्या तुम्ही आधी चौकशी करा कोणत्या बँकेत आला आहे की नाही, आणि जर आला असेल तर ठीक आहे, परंतु जर नसेल तर तुम्ही डीबीटी ऍक्टिव्ह एका अकाउंटला तुमचं डीबीटी ऍक्टिव्ह करून घ्या। त्या अकाउंटला तुमच्या मागच्या थकीत अनुदानासहित
ऑगस्ट महिन्याचा हप्ता हा दिला जाणार आहे, सरकारने अधिवेशनात सांगितलेलं आहे. त्यानंतर महत्त्वाचं दुसरं काम तुम्हाला करायचं आहे ती म्हणजे तुम्हाला तहसीलदार कार्यालयामध्ये जाऊन KYC करून घ्यायचे आहे. तुम्हाला यासाठी तहसीलदार कार्यालयामध्ये जाणं गरजेचं आहे. तुम्हाला तहसीलदार कार्यालयामध्ये जाऊन ते जे डॉक्युमेंट मागतील ते डॉक्युमेंट्स द्या, ते कागदपत्र द्या आणि तुमची KYC ही करून घ्या. ही सुद्धा महत्त्वाची एक अपडेट आहे. हे सुद्धा सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे की KYC करून घेणे महत्त्वाचे आहे. जर तुम्ही KYC केली तरच तुम्हाला इथून पुढचा हप्ता आणि मागील थकीत जे अनुदान आहे ते थकीत अनुदान तुम्हाला मिळणार आहे. त्यानंतर तिसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे तुमचा OTP प्रोसेस क्लिअर आहे का बघा. कारण ज्यांचा मोबाईल नंबर तिथे दिलेला असतो तो मोबाईल नंबर आधारशी लिंक नसल्यामुळे तुम्हाला OTP प्रोसेस केलेली नसेल त्यावेळी तुमची एक OTP प्रोसेस केली जाते KYC करताना, आणि त्यावेळी जर तुमची OTP प्रोसेस पूर्ण नसेल, OTP क्लिअर नसेल तर तुम्हाला हे थकीत अनुदान किंवा पुढचे हप्ते सुद्धा न येण्याची दाट शक्यता आहे. आता ही OTP प्रोसेस ही कंपल्सरी सांगितलेली नाही, पण बऱ्याच लाभार्थ्यांना याचा सुद्धा प्रॉब्लेम आलेला आहे. परंतु सर्वात महत्त्वाच्या 2 गोष्टी म्हणजे तुमची KYC आणि DBT ऍक्टिव्ह करणं महत्त्वाचं आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट तुमचा DBT ऍक्टिव्ह करणं. कारण आता हे निराधार बांधवांचे पैसे हे केंद्र आणि राज्य सरकारचे पैसे आहेत, त्यामुळे केंद्रातून प्रत्येक योजनेसाठी DBT प्रोसेस करण्यात आलेले आहे हे तुम्हाला माहित आहे. आणि ही 2 विभागात योजना असल्यामुळे म्हणजे केंद्र आणि राज्य शासनाकडून या योजनेचे पैसे मिळत असल्यामुळे आता DBT प्रोसेस सुरू करण्यात आलेले आहे. त्यामुळे बँकेत जाऊन तुम्ही DBT करणे हे खूप महत्त्वाचे आहे. तुम्ही बँकेत जाऊन तुमचा आधार नंबर दिला की तुमचं DBT जे बँकेतील कर्मचारी आहेत ते तुमचं DBT करून देतात. 24 तासात किंवा 48 तासात तुम्हाला एक मेसेज येतो आणि नंतर तुम्ही ऑनलाईन चेक करायचं आहे की तुमचा DBT ऍक्टिव्ह झालाय की नाही. तो तुम्हाला मेसेज तर येतोच, परंतु तुम्हाला ऑनलाईन सुद्धा चेक करता येतं तुमचा DBT कोणत्या बँकेत ऍक्टिव्ह आहे. तुम्हाला त्या अगोदर सर्वात महत्त्वाचं अपडेट म्हणजे तुम्हाला जर बँकेत जायच्या अगोदर एक काम करायचं आहे की तुम्ही बँकेत जायच्या अगोदर तुमचा DBT ऍक्टिव्ह आहे की नाही हे तुम्ही घरात बसून सुद्धा बघू शकता. अगदी 5 मिनिटात तुम्ही DBT ऍक्टिव्ह आहे किंवा नाही युट्यूबवर टाका, किंवा माझ्या चॅनलवरती सुद्धा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, तुम्ही चॅनलवरती जाऊन पाहू शकता, किंवा युट्यूबवर टाका. युट्यूबवर हजारो व्हिडिओ आहेत की DBT ऍक्टिव्ह आहे किंवा नाही, आणि आहे तर कोणत्या बँकेशी आहे ते पाहण्यासाठी हजारो व्हिडिओ आहेत. तुम्ही युट्यूबवर टाकून ती प्रोसेस पाहून करू शकता आणि तुमचा DBT ऍक्टिव्ह आहे किंवा नाही हे पाहू शकता. तुम्हाला ऑनलाईन दिसतं, कोणत्या बँकेत आहे ती सुद्धा दिसतं. त्यामुळे तुमचा DBT ऍक्टिव्ह आहे किंवा नाही हे तुम्हाला क्लिअर करणार आहे. जर तुमचा DBT ऍक्टिव्ह आहे आणि तरी सुद्धा तुमचे थकीत अनुदान आहे तर तुम्ही KYC करून घ्या. KYC सुद्धा महत्त्वाचे सांगण्यात आलेले आहे. 2 मुद्दे महत्त्वाचे सांगण्यात आलेले आहेत. आणि तिसरा मी जो OTPचा सांगितला तो लाभार्थ्यांकडून आलेला फीडबॅक आहे, परंतु शासनाने याचा काही असा स्पष्टपणे उच्चार केलेला नाही. परंतु सरकारकडून सांगण्यात आल्याप्रमाणे DBT ऍक्टिव्ह आणि KYC प्रोसेस तहसीलदार कार्यालयात जाऊन करणं हे महत्त्वाचं आहे. तरच तुम्हाला इथून पुढचे जे पैसे आहेत, जे हप्ते आहेत ते येणार आहेत. अनुदान वाढलं तरी ते अनुदान येणार आहे. आणि थकीत जे तुमचं राहिलं आहे, आता कालच मला एका महिलेचा मेसेज आलेला होता, विधवा महिला होती, कमेंट्स आलेली होती की ताई माझे 10 महिन्याचे पैसे अजून आलेले नाहीत. म्हणजे मी एक विधवा महिला आहे, मला कोणताही सपोर्ट नाही आणि मला 10 महिन्याचे पैसे अजून आलेले नाही. ही विचार करण्याची गोष्ट आहे. कारण एक विधवा महिला, तिची मुलं, ती घर कसं चालवायचं ती तिलाच माहीत असतं. त्यामुळे विधवा महिलांना आता शासनाने दिव्यांगांचं जसं अनुदान वाढवलं तसं विधवांचं सुद्धा वाढवावं. कारण विधवांना सुद्धा कुणाचा सपोर्ट नसतो. त्या महिलेला तिच्या मुलांचं, तिचं सगळं पाहायला लागणार असतं, शिक्षण पाहायला लागणार असतं. एक छोटासा सपोर्ट सरकारकडून म्हणून त्या महिलेला ही अपेक्षा असते. असं ही माझी भावना नाही, तर ती भावना ते एका विधवा महिलेची आहे. मला बऱ्याच कमेंट्स आलेल्या आहेत. कमेंट्सच्या माध्यमातून बऱ्याच विधवा महिलांनी
ही सर्व त्यांची जी जी त्यांच्या मनातील आहे, दिव्यांगांची ज्यावेळी पेन्शन वाढवली त्यावेळी त्यांनीही त्यांच्या मनातील कमेंट्स माझ्या व्हिडिओच्या खाली टाकल्या होत्या आणि तेच मी तुम्हाला सांगते की विधवा महिलांची सुद्धा सरकारने पेन्शन वाढवावी असं सर्व विधवा महिला लाभार्थ्यांची इच्छा आहे आणि ती वाढवणार. सरकारने सुद्धा सांगितलं आहे आणि बच्चू कडू यांनी सांगितलं आहे की सर्व निराधार बांधवांची पेन्शन वाढल्याशिवाय आम्ही आमचा लढा थांबवणार नाही आणि सरकारने सुद्धा सांगितलं आहे आम्ही हळूहळू त्यांची सुद्धा पेन्शन वाढवू, हे सुद्धा सरकारने सांगितलेले आहे. तर तुम्हाला समजलं असेल की मी कोणत्या 2 गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्या गोष्टी तुम्ही 1 तारखेपर्यंत करून घ्या म्हणजे तुम्हाला पुढे कोणता प्रॉब्लेम होणार नाही. कारण जर तुम्ही 5 तारखेला अनुदान येणार आहे आणि तुम्ही 4 तारखेला करायला गेला तर फायदा होणार नाही. कारण डीबीटी ऍक्टिव्ह व्हायला काही जणांचा 24 तासात पण होतो, पण काही जणांना 48 तास लागतात आणि तुमचा मग 5 तारखेपर्यंत प्रोसेस पूर्ण होणार नाही आणि तुमचा ह्या महिन्याचा हप्ता, ऑगस्ट महिन्याचा हप्ता सुद्धा राहणार आणि मागील थकीत अनुदान सुद्धा राहणार आहे. त्यामुळे तुम्ही हे काम करून घेणं 1 तारखेपर्यंत गरजेचं आहे. कारण अनुदान येणं हे खूप महत्वाचं आहे. निराधार बांधवांना हे 1,500 सुद्धा खूप आहेत आणि त्यांचं अनुदान सरकारने वाढवावं असं सर्व लाभार्थ्यांची इच्छा आहे. तुम्ही जर एक निराधार असाल किंवा अदर कोणती व्यक्ती असाल, तुम्हाला याबाबत काय वाटतं कमेंट्स मध्ये नक्की सांगा. सो तुम्हाला आजची माहिती कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या एका नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत धन्यवाद.